श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. चला मी आज दाबेलीची रेसिपी करणार आहे. मस्त पाऊस पडते, मस्त गरमागरम दाबेली. सर्वात अगोदर आपण मसाला करून घेऊया दाबेलीचा, कच्च्या दाबेलीचा. 1 चमचे जिरे, 1 चमचे धने, 1 चमचे बडीशोप, थोडेसे काळे मिरी घातलेत मी 10-12 आणि थोडीशी दालचिनी घातली आहे. आणि थोडंसं हिंग पण घातलं मी त्यामध्ये. मंद गॅसवर छान आपल्याला त्याला भाजून घ्यायचं. जास्त मोठा गॅस करायचा नाही, तेलाची पण गरज नाही आहे. मस्त. आणि 1 चमचा जिरे पण टाकलेले आहेत बघा त्यामध्ये. सर्व साहित्य जिरे, धने, बडीशोप, दालचिनी, मिरे मस्त गव्हाळ भाजून घेऊया. बघा छान भाजले गेले. मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे मी. बघा मस्त बारीक झालेले पूड. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट घालायचं आहे, काळं मीठ घालते, थोडंसं चाट मसाला घालणार आहे थोडासा. अर्धा चमचा घातला आहे मी काळं मीठ आणि चाट मसाला. आणि थोडंसं तिखट टाकायचं आपल्याला, तुमच्या आवडीनुसार टाकायचं. बेडगी मिरचीचं वापरा, घरच्या मिरचीचं वापरा किंवा विकत्रीचं लाल तिखट वापरलं तरी चालतं. 1 चमचा लाल तिखट घालून त्याला बारीक करून घेणार आहे. मीठ काही घातलेलं नाही याच्यामध्ये मी, कारण तर आपण काळं मीठ घातलं आहे, चाट मसाला घातला आहे, परत भाजीत पण पडणार आहे मीठ, त्यामुळे याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही. चला इमली चटणी करून घेऊया. त्यासाठी चिंचाचा कोळ घेतला 1 वाटी बघा मी. त्याला छान आणि थोडासा परत ह्याच्यामध्ये पण इमली चटणी चाट मसाला घातला आहे अर्धा चमचा. आणि थोडंसं ह्यामध्ये पण काळं मीठ घालणार आहे. आणि जिरे पूड घालणार आहे मी थोडीशी. आणि त्यामध्ये गोडपणा येण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर पण घालायची आहे. कारण तर तुम्ही गूळ घातला तरी चालतं, पण मी इथं साखर घालणार आहे. थोडं मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि जिरे पूड आणि साखर घालायची थोडीशी. तुमच्या गोड खाण्यावर आहे, तर गूळ घातला तरी चालतं. बघा मी 2 चमचे मोठे पोह्याचे साखर घेतलेली आहे. शिजून घेऊया छान घट्ट होईपर्यंत. किंवा आपण कॉर्नफ्लॉवर पण घातला थोडं घट्ट येण्यासाठी तरी चालतं, पण इथं मी घातलेलं नाही आहे. असंच घट्ट शिजून घेणार आहे मी. 1 चमचे जिरे पूड टाकले, जिरे थोडेसे भाजून घेतलेले. पावसाळा सुरू आहे सध्या, असं मुलांना चटपट खायला आवडतं, त्यासाठी दाबेलीची रेसिपी आज मी करते. बघा चटणी पण छान, इमली चटणी छान शिजले गेलेली आहे आपल्याला. परत आपल्याला याच्यासोबत ग्रीन चटणी पण करायची आहे, कोथिंबीरची. कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या घातल्यात मी, थोडंसं अद्रक लसूण आणि 2-3 चमचे डाळ्या घातलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये अर्धा लिंबू घालणार आहे मी. थोडं चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं काळं मीठ घालायचं. बघा पातळ केली मस्त. चला मग भाजीची तयारी करूया. दाबेलीची भाजीची चटणी करून घ्यायची. दाबेलीची चटणी करून घ्यायची. त्या अगोदर मी काय करणार आहे, थोडेसे तेल घालून छान मस्त खरपूस भाजून शेंगदाणे घेतलेले, साल पण काढलेले त्याचे. थोडं तेल घातलं आहे आणि शेंगदाणे छान तर तेलामध्ये परतून घेणार आहे. तिखट पण लागलं जाईल त्याला, किंवा तुम्ही तसं वापरलं तरी चालते. आणि तेच तेलामध्ये बघा मी बटाट्याचे मॅशर घालणार आहे मी. थोडंसं लाल तिखट घातलं आहे, धनापूड घातले थोडीशी 1 चमचा, कांदा लसूण मसाला पण घातला आहे. आणि इथं थोडासा गरम मसाला घातलेला आहे. सर्व मसाले तेलात तळून घ्यायचे. आणि बटाटे 2-3 मी उकळून घेतलेले आहेत कुकरमध्ये. बघा छान शिजले गेलेत, गाळ पण झालेले इथं. चमच्याने पण होतं, थोडं स्मॅशरने त्याला त्यात दाबून घ्यायची. वेगळं काही असं खाली कुस्करून घ्यायची गरज नाही, कढईमध्ये दाबलं तरी चालतं.
इथं बघा मला मुलाची पण मदत भेटलेली आहे थोडीशी. त्याने दुसरं साहित्य तयार करूच तर तो बटाट्याचं मॅशर करून घेते छान. आणि याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं, कारण सर्व मसाले वगैरे छान मिक्स होता. आणि थोडासा 1 चमचा दाबेली मसाला पण घातलेला आहे बघा याच्यामध्ये. थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि चिंचची चटणी जी केलेली होती ना आपण, थोडीशी ती पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. थोडंसं आंबटपणा येतो छान. थोडं पाणी टाकून शिजून घेऊया छान, कारण बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घातलं की परत घट्ट होतं ते. बघा अर्धा कपला पण कमी आहे तेवढं पाणी घालून पातळ दिसते आता, पण थोड्या वेळाने परत घट्ट होणार आहे ते. परत दाबेलीसाठी आपण शेव, डाळिंब तयारी करून घेतलेली अगोदरच मी सर्व साहित्य. बघा दाबेलीचा मसाला पण छान मस्त शिजले गेले, थोड्या वेळाने घट्ट होईल मी. थोडी शिजून घ्यायची. थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली मी. तुम्ही जर कांदा खात असला तर ते पण टाकलं तरी चालतं. थोडासा कच्चा कांदा बारीक चिरून घालायचा परत. बघा जेवढं पाणी घातलं तेवढं घट्टपणा झाला. एका डिशमध्ये मी काढून घेतलेले थोडे शेंगदाणे, शेव आणि डाळिंब सोलून घेतले, ते पण टाकून घेणार आहे मी त्याच्यावर. इकडे ग्रीन चटणी, इमली चटणी तयार आहे, शेंगदाणे पण तयार आहेत आपले. थोडीशी कोथिंबीर पण घालायची त्यावर थोडीशी. थोडंसं त्याला मसाल्यामध्ये दाबून घ्यायचं, म्हणजे सगळ्या प्रत्येक दाबेलीला लागल्या जाईल परत जेव्हा आपण पावमध्ये मसाला भरू ना तेव्हा. किंवा वरतून जास्त टाकायची गरज पडणार नाही असं थोडीशी तयारी करून घेतली तर. मी सध्या 2 पाव घेतलेत. आणि जास्त मोठा कट करून घ्यायचा नाही आहे, पॉकेटप्रमाणे असं थोडंसं त्रिकोणी आकारातच कट करायचं. पूर्ण कट करून घ्यायचं नाही आहे आपल्याला, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इमली चटणी, ग्रीन चटणी लावणार आहे मी. हा पूर्ण कट केलेला नाही आहे मी. त्यामध्ये पण हिरवी मिरची घातलेली, ती पण तिखट आहे, त्याप्रमाणे थोडी थोडी लावून घ्या तुम्ही. आणि इमली चटणी पण एका साईडला लावून घेते, दोन्ही साईडला 2 चटण्या लावलेल्या आहेत. चला दाबेलीचा बटाट्याचा सारण भरून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे साधारण बसतो. पाव काय जास्त मोठा नाही, जास्त छोटा पण नाही आहे. 2 चमचे बसलेले बघा. आणि तुम्हाला जर आवडत असलं परत त्यामध्ये शेंगदाणे, थोडे डाळिंब टाकलं तरी चालतं. आणि थोडीशी डिशमध्ये काय करायचं, शेव घ्यायची आणि त्याला बाजूनं शेव लावून घेऊया आपण पावला, म्हणजे आपली अजून दाबेली छान दिसन पण आणि खायला पण खमंग लागेल. तवा गरम होतोय आपला. तुम्हाला जर आवडत असतं तुम्ही बटरचा वापर केला तर चालतं. मी तर सध्या तेलच वापरलेलं आहे. छान भाजून घेऊया दाबेली आपली मस्त. बघा थोडंसं वरतून पण तेल लावलेलं आहे मी. छान असं दाबून दाबून त्याला शेकून घ्यायचं छान मस्त खरपूस होईपर्यंत. बघा शेकले गेली दाबेली आपली मस्त. डिशमध्ये काढून घेऊया त्याला. आपले पाव पण छान आहेत मस्त फ्रेश. इमली चटणी, ग्रीन चटणी. बघा मग आवडले असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.